अष्टमी स्पोर्ट्स ओळे संघानं नाणेफेकीचा कौल जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. यासाठीच थोडासा विलंब होत होता. संतोष दादा मात्रे, तोच प्रश्न आम्हाला सुद्धा पडला होता. ओळे संघ मैदानामध्ये अजून का उतरत नाहीये. तर टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीची जोडी श्री गणेश मोरबे संघाकडून सागर आणि संकेत. चला राकेश मात्रे खांदा यांचं आगमन झालेलं आहे या व्यासपीठावर. चेंडूची मागणी केली. सागर उल्वेकर आणि संकेत भगत अशी सलामीची जोडी श्रीयांश 11 श्री गणेश मोरबे संघाकडून. श्रियान 11 या नावानं संघ खेळतोय श्री गणेश मोरबे. अष्टमी स्पोर्ट्स ओळे संघाकडून पहिलं षटक घेऊन मिथुन दापोलकर. चला थोडं स्पीडअप करा. आज 3 सामने थोडे लवकर संपले होते कारण आज एकच संघ आम्ही काढणार आहोत. त्यामुळं प्लीज कोऑपरेट. सगळ्याच संघांना विनंती आहे, कृपया सहकार्य करा कारण एक एक्स्ट्रा मॅच आज आम्ही खेळणार आहोत. सागर उल्वेकर आणि संकेत भगत अशी सलामीची जोडी. तर अष्टमी स्पोर्ट्स ओळे संघाकडून तेज तर्रार वेगवान गोलंदाज ओळे एक्सप्रेस मिथुन दापोलकर होते तयार. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया मैदानाच्या दिशेनं. पहिलाच बॉल मिथुनचा. इकडे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट आणि सर्कल रिस्ट्रिक्शनचा फायदा उठवत असताना पहिलाच बॉलवर येतोय सागर उल्वेकरच्या पॅटमधून हा दमदार चौकार. असं म्हटलं जातं. सुंदर सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवर मात्र चौकारानं श्री गणेशा. ओ यावेळेस बॅकफुटला गेला, जागा बनवली. स्क्वेअर कटचा अप्रतिम फटका. कव्हर पॉइंट बॉडी लाईनच्या दिशेने चेंडू सीमा पार. मिथुन दापोलकर वर हल्ला. बॅक टू बॅक दुसरा चौकार. पहिल्या 2 बॉल मध्ये 2 चौकार. सुरुवात दमदार झाले. हो फुलर लेंथ होता, यावेळेस मात्र मिस झालाय. सागर उल्वेकर कडून हा चेंडू डॉट बॉल. 2 चौकारानंतरचं मात्र हे कमबॅक मिथुन दापोलकर. तेच तर्रार वेगवान अस्त्र गोलंदाजी मधलं आणि डावखुऱ्याचा गोलंदाज. आजपर्यंत बरेच वर्ष अष्टमी स्पोर्ट्स ओळेसाठी महत्वाचं योगदान दिलं या गोलंदाजानं. ऑन साईडला वळवलंय. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पोहोचलाय, परंतु तोपर्यंत मात्र दुहेरी धावांचं योगदान. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडू उचलता आला नाही ना, तर मात्र दुसरी धाव पूर्ण झालीच म्हणून समजा. लेदर विकेट, ग्रासी ग्राउंड, सुसज्ज असं क्रीडांगण. अधीर आराध्य स्पोर्ट्स टेंभोडे आयोजित या स्पर्धेमध्ये इथे चेंडू शरीराचा वेध घेतला गेला. धावायचं की नाही या द्विधा मनस्थितीमध्ये इकडे मात्र बहुमूल्य विकेट गमावले. मिसअंडरस्टँडिंग दोनही बॅटरमध्ये पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा मात्र अष्टमी स्पोर्ट्स ओळे संघाला मिळत असताना पहिला धक्का लागेल श्रीयान 11 श्री गणेश मोरबे संघाला. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद.
थोडंसं पाहायला गेलं तर कोऑर्डिनेशन नव्हतं, दोन्ही फलंदाजांमध्ये कॉलिंग नव्हतं आणि त्याचाच फटका मात्र बसला. सागर उलवेकर 2 चौकार लगावले होते, त्याला मात्र मैदान सोडावं लागलं. 10 वर पहिला धक्का बसलाय, तो श्रीयान 11 श्री गणेश मोरबे या संघाला. मिथुन दापोलकर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट नेक्स्ट बॉल. पहिल्या 5 बॉलमध्ये 10 धावा आल्यात. पहिलं पॉवर प्लेचं षटक आपण पाहत आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हनुमान फडके. संकेत भगत ऑन स्ट्राईक नाव. मिथुनचा हा बॉल सरळ जाऊन पायावर आदळला. लाईक बिफोर द विकेटची अपील स्वीकारले. पायची सापडले, खाते उघडू दिलं नाहीये. 0 या धावसंख्येवर मिथुन दापोलकरनं केलंय LBW फलंदाज बाद. तर त्याने बघा डलमली तिथे चांगली सुरुवात झाली होती निश्चित स्वरूपात श्रीयांश 11 श्री गणेश मोरबे क्रिकेट संघाची. परंतु पहिली ती विकेट जेव्हा खऱ्या अर्थाने इथे गमवावं लागली दोन्ही खेळाडूंमध्ये खऱ्या अर्थाने रनिंग बिटवीन द विकेटसाठी थोडंसं तालमेल आपल्याला बघायला मिळालं नाही. दोघांमध्ये संयमता खऱ्या अर्थाने बघायला मिळालेली नाही आणि त्याचा पुरेपूर फायदा इथे निश्चित स्वरूपात अजनबी ओवले क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातून त्याचा फायदा झाला. आणि हे मैदान आपण पाहतो खऱ्या अर्थाने या मैदानासाठी आज लोकनेते की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ज्यांचं नाव स्वर्ण अक्षरामध्ये लिहिलं जाणार आहे लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या संघर्षामुळेच आज असे मैदान आपणा सर्वांना खेळण्यासाठी उपलब्ध झालं. ओटो कॉमेंट्री बॉक्स. तर पहिल्याच ओव्हरमध्ये दोनही सलामीवीरांना बाद केलंय. पहिल्यांदा सागर उलवेकर धावचीच्या स्वरूपात आणि त्यानंतर संकेत भगत पहिला चेंडू फेस करत असताना LBW बाद झाला. दोनही सलामीवीर गारद झाले. 10 वर मिथुन दापोलकरनं कमबॅक केलं आपल्या ओव्हरमध्ये. पहिल्या 2 बॉलमध्ये 2 चौकार आल्यानंतरच मात्र हे कमबॅक. नेक्स्ट मॅच असेल धाकटा खांदा आणि त्यांच्या विरोधामध्ये गाथा 11. दोन्ही टीम्स बी रेडी. रोशन मुंगाजी आलाय. पहिलाच बॉल रोशन मुंगाजीला. समोर आसमान दाखवलंय. डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह. भव्य स्वागत रोशनचं. पहिलाच बॉलवर षटकार. पहिल्याच बॉलवर षटकारानं दमदार स्वागत झालंय गोलंदाजाचं. हनुमान ग्लान्स करण्याचा प्रयत्न, हलकीशी अपील त्या ठिकाणी पाहायला मिळाली. सिंगल येईल. एकेरी धाव. लेग बायचा इशारा येत असताना टोटल मूव्स टू 79. 17 धावा धाव फलकावर. हनुमान फडके आणि कैलास पाटील अशी जोडी. श्रीयान 11 श्री गणेश मोरबे संघाकडून. सलामीवीर बाद झाल्यानंतर खरं तर दोघांवर फार मोठी जबाबदारी असेल. मिडल ऑर्डरला थोडी भागीदारी करावी लागेल. हा डाव सावरावा लागेल. पहिल्या षटकामध्ये 2 मोठे धक्के मिळालेत. रोशन मुंगाजी तयार. यावेळेचा हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप बराचसा बाहेर टाकलाय. त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा येत असताना एक अतिरिक्त रन जोडली जाईल धावफलकामध्ये. 18 धावा धावफलकावर. कैलास ऑन स्ट्राईक. रोशन मुंगाजी पॉवर प्लेचं दुसरं षटक. आडवा बॅटने खेळायचा प्रयत्न, इथे मात्र मिस झालाय. चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. सुरुवात चांगली झाली होती, लाजवाब झाली होती. 2 चौकारानं, परंतु सागर उलवेकर सारखा फलंदाज मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होणं हे कुठेतरी तो सुद्धा बराच नाराज झाला होता. ताळमेळ नव्हता दोन्ही फलंदाजांमध्ये.
फुल लेंथ होता, हलक्या हाताने ड्राईव्ह केला, बट ऑफकडे सिंगल मिळेल. 19 धावा. अजनबी स्पोर्ट्स ओळे गोलंदाजी करतोय. पहिल्या 2 पॉवर प्लेमध्ये 2 फलंदाज आतापर्यंत बाद केलेत या संघानं. मोरबे संघ एक चांगला संघ ओळखला जातो एनडी विभागामधील. सुंदर ड्राईव्ह आहे, इनफिल्डच्या वरतून कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळालाय. लॉंग चेस आहे, बघूया शेवटच्या क्षणाला बॉलला आतमध्ये ढकललाय, तोपर्यंत रन्स मिळतील. या 2 आणि या 2 धावांच्या मदतीनं टीमची टोटल 21 वर. सुंदर ड्राईव्ह कव्हर्सला. पहिल्या 2 बाउंड्रीच्या षटकामध्ये हा फायदा होतो, इनफिल्डच्या वरतून खेळता येतं, कारण दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा 8 फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये आहेत, 3 बाहेर आहेत. गोलंदाज रोशन मुंगाजी पुन्हा एकदा. हनुमानसाठी यावेळचा हा चेंडू. इकडे मात्र पाहूया, अपील लाऊड पाहायला मिळते. पंचान कदाचित पंच एकमेकाशी सल्ला मसलत करतात. अनिल टेंबे, सत्यवान काकडे काहीतरी खातरजमा करण्यासाठी गेलेत मुख्य पंच स्क्वेअर लेग अंपायरकडे. कशाची तरी चाचपणी सुरू असेल. अपील झाली होती, इकडे मात्र बॅटला ब्रश होऊन गेलाय, चेंडू खाली पडलाय. कदाचित या गोष्टी चेक केल्या जातील आणि इकडे मात्र निर्णय झालाय, फलंदाज बाद. आणखीन एखादा मिळेल. श्रीयान 11 श्री गणेश मोरबे या संघाला. पाहूया कशा पद्धतीनं फलंदाज हनुमान यावेळेस मात्र बाद झालाय. हा झेल तर कमाल होता, पहा कमाल झेल. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला होता, थोडासा फाईन ग्लान्स करण्याचा प्रयत्न. एज लागल्यानंतर वाडे कॅच, अप्रतिम झेल टिपलाय चलोरी. विकेट डाऊन, तिसरा धक्का लागलाय. यावेळेस फलंदाजी करणाऱ्या श्रीयान 11ला 2 षटकांचा खेळ समाप्त, 21ला 3. महत्वाचे धक्के दिलेत पहिल्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये आणि त्याचमुळे थोडंसं प्रेशर आता मात्र बिल्टअप केलंय त्या अजनबी स्पोर्ट्स ओळे या संघानं. तिसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल जादुई फिरकी गोलंदाज रोहन मुंगाजी. थोडासा स्पिन मारा पाहायला मिळेल तुम्हाला या षटकामध्ये. चेंडूला हातभर बाहेर वळवण्याची कला मात्र या गोलंदाजाला अवगत आहे. एक चांगला ऑलराऊंडर अजनबी स्पोर्ट्स वर्ल्ड टीमसाठी. तिसरं षटक करेल. 2 ओव्हर्समध्ये बऱ्यापैकी थांबवलाय मोरबे संघाचा धावफलक, जो पहिल्या 2 बॉलमध्ये 8 धावा होत्या. सुरुवात दमदार झाली होती ती मिथुन दापोलकर सारख्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट, परंतु त्यानंतर रनआउटची विकेट मात्र पथ्यावर पडली अजनबी स्पोर्ट्स ओळे संघाला. रोहन तयार. रोहनचा बॉल ड्राईव्ह केला, इकडे मात्र एक्स्ट्रा कव्हरला. सुपर फिल्डिंग, एका हातामध्ये चेंडू अडवलाय, हा थ्रोन ऑन स्ट्राईक एंडला आणि रेफर करण्यात आलेत. चला, तिसऱ्या पंचाचा निर्णय झालाय, फलंदाज आउट आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक मोहरा मात्र गमवेल श्रीयान 11 श्री गणेश मोरबे संघ.
दोन्ही संघातील संघनायकांनी नाणेफेकीसाठी लगेचच संपर्क साधायचे आहे. 22-4 मोरबे संघ. 6व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी राहुल नावडेकर येतोय. एका पाठोपाठ एक विकेट्स गमावल्यामुळे आता मात्र दबाव वाढलाय मोरबे संघावर. रोहन मुंगाजी तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटनं. ओ लॉफ्ट केलं बॉलला, हवेत आहे, चान्स जरूर आहे. बराच धावला होता खरं तर. सद्यस्थिती आपण पाहिली तर लॉंग ऑफ पासूनचं अंतर मिड ऑफ पर्यंत कापत आला होता, परंतु झेल होऊ शकलेला नाहीये. रस मिळतील 2. आता सिंगल डबल्सवर सुद्धा लक्ष केंद्रित करावं लागेल, कारण या परिस्थितीमध्ये मार्ग तर काढावा लागेल. या मैदानावर लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा डिफेंड होतात. ही धावसंख्या 50-55च्या आसपास पोहोचवावी लागेल. एक चांगली टक्कर देईल मोरबे संघ. 50ला सुद्धा मॅच बनू शकते. या मैदानावर अशा मॅचेस झाल्यात. थोडासा धाबांचा पाठलाग करणं जड जातं, परंतु त्यासाठी लढावं लागेल कैलास राहुलला. रोहनचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. कनेक्शन प्रॉपर झालेलं नाहीये. डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडू. इनिंग आपण पाहूया. 2 चौकारानं सुरुवात केली. मध्यंतरी एक षटकार सुद्धा पाहायला मिळाला होता. त्यानंतर विकेट्स जे रेड डॉट्स आहेत तेच जास्त आलेत. चेंज ऑफ पेस. इकडे मात्र वळवलाय बॉल. धीम्या गतीनं सुद्धा टाकला होता. पहा, लेग स्पिन काढामध्ये माहीर आहे खरं तर रोहन मुंगाजी. आणखीन एक डॉट बॉल. स्पिन गोलंदाजी मोडीत काढावी लागेल आणि त्यासाठी विशेष फटक्यांचा वापर सुद्धा करावा लागेल फलंदाजांना. ओ फुल टॉस आहे. यावेळेस मात्र बरोबर घेतलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून खेचलाय. आत्मविश्वास वाढवणारा कैलासच्या बॅटमधून येतोय हा षटकार. थोडासा क्रीजच्या खोलीचा वापर केला होता कैलासनं. पाठीमागे जाऊन फुल टॉस उचललाय. स्मार्ट क्रिकेट. रोहन यावेळेस मात्र थोडासा वेगवान चेंडू होता. ऑन साईडला बळवलं. मिड विकेटला फिल्डर आहे. सिंगल येईल. 1 रन. टीमची टोटल 31 वर जाऊन पोहोचले. 3 षटकांचा खेळ समाप्त. श्रीयान 11 श्री गणेश मोरबे संघाची धावसंख्या 4 गडी बाद 31 धाबा. शेवटच्या 2 षटकांचा खेळ बाकी. तलोजा मजकूर विपक्ष प्रिन्स 11 धाकटा कांदा एका बाजूला आपण पाहतो. सन्मानी अतुलदादा भगत राकेश म्हात्रे यांच्या गावातील संघ खांदा क्रिकेट संघ धाकटा खांदा. तर एका बाजूला आपण जर विचार केला तर सन्माननीय श्री कमलाकर शेठ पाटील राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफीचे आयोजक आहेत तलोजा मजकूर. ते सुद्धा क्रिकेटचा आनंद घेतात. त्यांच्या गावातील साई राजे आमचे समालोचक मित्र. त्यांच्या गावातील संघ. त्या 4ही व्यक्तिमत्वांचं आम्ही पुन्हा एकदा टेंबडे ग्रामस्थांच्या वतीने इथे सरसे स्वागत करत आहोत. दोन षटकं अजूनही बाकी आहेत. 5 ओव्हर्स 5 बॉलरचा वापर केला जातो या स्पर्धेमध्ये. ग्रासी विकेट, लेदरची विकेट. अनेक कॉर्पोरेट मॅचेस सुद्धा या मैदानावर होतात. आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून अगदी स्क्रीनवर पाहत असाल तर अगदी इंटरनॅशनल लुक, इंटरनॅशनल स्टँडर्ड प्रमाणे ही स्पर्धा मात्र एन्जॉय करतात आमचे लाईव्ह व्ह्युअर्स. सगळ्या क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. 4थं षटक घेऊन अभिजित मात्रे तयार. समोर घेऊन काढला मिडॉन कडे हा चेंडू. सिंगल येईल. कैलास चांगला खेळतोय. 9 बॉलमध्ये 12 धावांचं योगदान दिले. असंच योगदान मात्र पुढे राहिले. या 2 ओव्हर्समध्ये 55च्या आसपास मात्र धावसंख्या गाठता येऊ शकेल आणि मोरबे संघाकडे चांगले गोलंदाज आहेत. नक्कीच दुसऱ्या सत्रामध्ये मजा येईल. तर त्यासाठी अगोदर मात्र धावसंख्या वाढवावी लागेल.
राहुलसाठी हा बॉल यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन पूल करण्याच्या तयारीमध्ये होता, परंतु इथे बीट केलंय गोलंदाज अभिजित मात्रेनं. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. शेवटच्या 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 32 धावा धावफलकावर सध्याच्या घडीला प्रोजेक्टेड स्कोर 48 दाखवतोय, परंतु तो वाढवावा लागेल श्रीयान 11ला. अभिजित मात्रे सोडून दिला होता हा चेंडू. ऑफस्टंपच्या बराचसा बाहेर आहे. अतिरिक्त रन मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना 33 धावा 33 रन्स. पहिल्या फेरीमधील चौथी लढत. यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना खेळवला जाईल. गाथा 11 तळोजे मजकूर. चांगला बॉल फुल लेंथ होता. यावेळेस मात्र चान्सच नव्हता राहुलकडे. डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडू. आणि प्रिन्स 11 धाकटा खांदा. दोन्ही टीमचे कॅप्टन हळूहळू आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे आगेकूच करा. 33ला 4 सद्यस्थितीमध्ये मोरबे संघ. खेळाडू कक्षामध्ये थोडासा शुकशुकाट. फुल लेंथ होता. ड्राईव्ह केला समोरच्या दिशेमध्ये. लॉंग ऑन कडे सिंगल येईल. 1 रन. चांगली बॉलिंग होते. मोठी फटक्यासाठी वाव दिला जात नाही. अभिजित मात्रे एक चांगला गोलंदाज आहे. ग्रासी ग्राउंड. गवताला चाटत चेंडू चाललाय आणि ड्यू फॅक्टर सुद्धा एवढा आहे. प्रचंड थंडी, त्यामुळे दबाचं प्रमाण सुद्धा जास्त आहे मैदानावर. ओ चेंज ऑफ पेस होता यावेळेस मात्र थोडासा धीम्या गतीनं टाकला होता आणि मिसक्यूट झाला फटका. फलंदाज होईल बाद. कैलास पाटीलला मात्र मैदान सोडावं लागेल. धक्का क्रमांक 5. निम्मा संघ गारद होतोय. श्रीयान 11 श्री गणेश मोरबे टीमला लागलाय 34 या धावसंख्येवर. 5वा हादरा. तलोदा मस्कूर यांचं आगमन झालेलं आहे. कमेश मनपूर्वक आपलं अधिरा आराध्य स्पोर्ट टेंबोडे यांच्या वतीने आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. चार षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरकार्डवर मोरबे संघाची धावसंख्या 40वर 5. करणच्या बॅटमधून आलेला षटकार थोडासा नवसंजीवनी देणारा ठरलाय. आत्मविश्वास वाढवणारा ठरलाय, कारण शेवटच्या ओव्हरमध्ये स्लॉगरच्या षटकामध्ये मात्र एक कॉन्फिडन्स मिळणं फलंदाजांना फार गरजेचं होतं, जेव्हा निम्मा संघ गारज झालेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मधल्या आणि थोड्याशा तळाच्या फलंदाजांना मात्र किल्ला लढवायचा आहे आणि तो लढवावा लागेल. 5वं आणि अंतिम षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल चला, इथे प्रिन्स 11 धाकटाकांदा क्रिकेट संघाचे संघनायक उपस्थित आहेत. गाथा 11 तलोजा मस्कूर क्रिकेट संघ. संगम राजे मयूर आपला प्रतिनिधी लगेचच समालोचन कक्षमध्ये पाठवा. पार्थ मुंगाजी 5वं आणि अंतिम षटक करेल अजनबी स्पोर्ट्स ओळे टीम कडून. 40 धावा झाल्यात. ही धावसंख्या आता मात्र
या शेवटच्या षटकामध्ये 12-15 धावा कशा येतील हे पाहावं लागेल. 12 आल्या तर 52 धावा, 50च्या पुढे तर न्यावीच लागेल धावसंख्या. या मैदानावर कोणतेही लक्ष सुरक्षित जरूर नाहीये, परंतु लढता येणारी धावसंख्या उभारायची असेल तर 50+ एक आयडियल टोटल ठरू शकेल. पार्थ मुंगाजी तयार. राहुलसाठी हा चेंडू, यावेळेस मात्र बॅटची कडा लागल्यानंतर पाठीमागे चाललाय, कोणतीही धाव नाहीये. राहुल नाईकनं आतापर्यंत खरं तर नाराज केले राहुल नावडेकरनं. 4 चेंडू खेळलाय आणि एकच सिंगल. थोडं कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल राहुल नावडेकरला. पार्थ मुंगाजी यंगस्टार आहे अजनबी स्पोर्ट्स ओळे संघाचा. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ बाकी. शॉर्ट बॉल समोर उचलला, इकडे मात्र मिड ऑफला झेल होण्याची संधी आणि झेल टिपलाय. पार्थ मुंगाजीला मात्र मिळेल सफलता. सुजल गायकवाडनं टिपला झेल. 6वा धक्का लागेल. राहुल नावडेकर मैदानाच्या बाहेर. गाथा 11 तलोदा मजकूर क्रिकेट संघासाठी आता मात्र शेवटचा पुकार असणार आहे. प्रतिस्पर्धी संघनायक टॉस कक्षमध्ये उपस्थित आहे, तुम्ही लगेचच संपर्क साधायचे आहे. पार्थला सफलता मिळाले. 6वा धक्का लागलाय. 40 या धावसंख्येवर या ओव्हरमध्ये धाव आलेली नाहीये आणि याकडेच मात्र मोरबे संघानं लक्ष ठेवायला हवं. शेवटच्या 4 चान्सेस बाकी आहेत. शेवटच्या 4 संधी या टीमसाठी. 40 धावा झाल्यात. 4 बॉलमध्ये एखाद दुसरा मोठा हिट तर करावा लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल पाटील 8व्या स्थानावर आलाय. शॉर्ट बॉल पाठीमागे वळवलाय. मागे कुणीही नाहीये. क्षेत्र चांगलं निवडलंय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमा पार. रन्स मिळतील 4 आणि आल्या आल्या राहुलच्या बॅटमधून येतोय हा चौकार. धावांची गरज आहे आणि त्या धावा मात्र 8व्या क्रमांकाचा फलंदाज राहुल सध्याच्या घडीला जोडत असताना 44 रन 44 धावा. मोरबेकरांच्या हेच डोक्यामध्ये असेल की 50 हा आकडा मात्र पूर्ण करू द्या. ओ समोर खेचला हा स्ट्रोक. लॉंग ऑफला पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. सिंगल येईल. 1 रन. स्कोर मूव्स टू 45 नाव. 45 धावा धाव फलकावर. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. करणसाठी नेक्स्ट बॉल. ओ लेंथ बॉल होता. इकडे मात्र पंच बळालेत. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना एक अतिरिक्त रन. सध्याच्या घडीला एक धाव फार महत्वाची आहे मोरबे संघासाठी. बराच बाहेर टाकला होता. बाहेरून ऑनसाइडला खेचण्याचा प्रयत्न केला होता करणनं. 46 धावा झाल्यात. शेवटच्या 2 चान्सेस असतील. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. एखादा मोठा स्ट्रोक, एखादी बाउंड्री. 50. ओ चांगला स्ट्रोक आहे. यावेळेस मात्र लॉंग ऑफला फिल्डर पण आहेत तिकडे. सूरज आणि झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. करणला आता मात्र मैदान सोडावं लागेल. धक्का क्रमांक 7. 46 धावा असताना शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी.
फर्स्ट इनिंग शेवटचा चेंडू या इनिंग मधला. ओमकार नावडेकर मैदानामध्ये दाखल झाला 9व्या क्रमांकावर. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद झाला आणि त्याचमुळे मात्र थोड्याफार कमी धावा तुलनेनं पाहायला मिळाल्यात. परंतु पाहूया शेवट गोड केला जाणार का. शेवटच्या बॉलवर रन्स तरी येणं फार गरजेचं आहे. निदान 2 धावा 3 धावा, परंतु डॉट बॉलनं थोडंसं मित्र म्हणे मोमेंटम शिफ्ट होऊ शकतं. पार्थ मुंगाजी चांगलं षटक हाताळलं आतापर्यंत. शेवटचा चेंडू आहे ओमकारसाठी. ओ समोर मारलाय 9व्या क्रमांकाचा फलंदाज. मात्र इकडे जे हवं होतं मोरबे टीमला ते करून देतोय. एकच चेंडू खेळायला मिळाला आणि काय दमदार फटका लगावलाय. या षटकारानं मात्र अर्धशतक धाव फलकावर. मोरबे संघ 52 धावा कंप्लीट करेल. 52 रन्स ऑन बोर्ड आणि जाता जाता शेवट गोड केलाय. 53 धावांचं टार्गेट अजनबी स्पोर्ट्स ओळे संघासमोर. थोडा घाम तर गाळावा लागेल कारण दमछाक होते खरं तर धावांचा पाठलाग करत असताना या मैदानावर. आणि त्यामुळे कुठेतरी एक उम्मीद, एक ऊर्जा मात्र या षटकारानं जरूर दिले. ओमकारचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. 52ला 7, 5 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. टॉस केला जाईल आणि जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ज्या ठिकाणी नाणेफेक संपन्न केली जाईल आणि जोडले जातील बागुरू MD सर. जात आहे सन्मान्याचे प्रमुख पाहुणे आदरणीय अतुलदादा भगत साहेबांना आम्ही ते आमंत्रित करतो. आपल्या शुभ हस्ते नाणेफेक इथे संपन्न होईल. एका बाजूला आपण इथे पाहतो प्रिन्स 11 धक्ता खांदा आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आपण इथे पाहतो. नितीन गावंड यांनी पुरस्कृत केलेला गाथा 11 तळोजा मजकूर. अतुलदादा यांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होत आहे. सामना 4 षटकांचा आहे. जे मॅच इज ऑफ कट ऑनली 4 ओव्हर्स. 4 षटकांचा सामना इथे खेळवला जाईल. अतुलदादांच्या शुभ हस्ते नाणेफेक इथे संपन्न होत आहे. बघूया नाणेफेकीचा हेड अँड टेल. नाण्याची दर्शनीय बाजू. चला हेडसाठी इथे पुकार देण्यात आला आणि निश्चित स्वरूपात नाणेफेक मात्र त्यांच्या विरोधात गेलेली आहे. टेल प्रिन्स 11 धाकटाकांदा क्रिकेट संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल. संघनायक यापूर्वी तळोजा मजकूर आणि धाकटाकांदा अशी लढत झाली होती. नाही झाली, फर्स्ट टाइम होते. हा नाणेफेक जिंकलेले आपण. उजवा कौल आपल्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. प्रथम दर्शनीय कोणत्या निर्णयाला तुम्ही पसंती देणार आहात? क्षेत्ररक्षण करू. संघाच्या दृष्टिकोनातून ही लढत किती महत्त्वपूर्ण असेल? चला थँक्स सो मच. ऑल दी बेस्ट अबाउट टीम. दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा. नाणेफेकीचा कौल निश्चित स्वरूपात प्रिन्स 11 धाकटाकांदा क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे आणि फलंदाजीसाठी प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आपण इथे पाहतो गाथा 11 तळोजा मजकूर क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. संघाचे पुरस्कर्ते आहेत तळोजा मजकूर संघाचे नितीनदादा गावंड. आपण इथे उपस्थित असाल तर या आपण व्यासपीठावर तुमचं मनपूर्वक आम्ही इथे ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने स्वागत करत आहोत. चला एकच नाद बैलगाडा शर्यत. राजा आणि पॉवर बैलाचे मालक सन्माननीय अक्षय पाटील तळोजा मजकूर जर आपण इथे उपस्थित असाल तर आमच्या अतुलदादा भगत आणि राज भोईर यांच्या वतीने तुम्हाला व्यासपीठावर इन्व्हाइट करण्यात आलेलं आहे. यावं आपण आपलं मनपूर्वक आम्ही इथे स्वागत करतो. जिंकण्यासाठी बघा इथे श्रीयान अर्थात आमचे परममित्र सनीश शेट्टे ऐश्वर्या रिसॉर्टचे मॅनेजर आहेत मोरबे, त्यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण इथे पाहतो. प्रथमतः फलंदाजी करत असताना 5 षटकामध्ये 52 धावा कुठून इथे 53 धावांचं आव्हान मात्र अजनबी ओवले क्रिकेट संघाच्या विरोधात उभं केलेलं आहे. चला बघा अतुलदादा सांगतात सर्वाधिक युवा क्रिकेटर, युवा खऱ्या अर्थाने आणि म्हणावं लागेल संतोष म्हात्रे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. 50+ एक्सप्रेस. संतोषदादा म्हात्रे अजनबीचे प्रेसिडेंट्स आहेत. संतोषदादा म्हात्रे रिव्हर्स स्वीप शॉट म्हणून परिचित असणारे संतोषदादा म्हात्रे. एक्सपिरियन्स अतुलदादा असं म्हटलं जातो की एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर बट एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर.
असं का म्हटलं जातं? अनुभव सर्वश्रेष्ठ गुरु. अनेक वर्षे क्रिकेटमध्ये हा प्रतिनिधित्व करणारा क्रिकेटर. त्याने एका बाजूला आम्ही मोरबी क्रिकेट संघाचा विचार केला तर आदेश पांडव हा गुणवान क्रिकेटर. दोन्ही संघामध्ये गुणवान खेळाडूंचं भरणा असणारे क्रिकेटर आहेत. आणि निश्चित स्वरूपात दीपक पाटील सुद्धा आता प्रतिक्रिया दिली. आय एम फुली खऱ्या अर्थाने तुमच्या मताशी मी पूर्णतः सहमत आहे. खरं 53 धावांचं आव्हान बाबूशाह इथे उभं करण्यात आलेलं आहे. तर निश्चित स्वरूपात एक कडवी झुंज आणि आव्हानात्मक सामना प्रेक्षकांच्या भेटीसाठी आलेला आहे. बोलूया पुन्हा एकदा. इससे पहले बिल्कुल दीपक पाटिल जिनकी आवाज अपने सुनी आप चलते आगे का विवरण सुनने के लिए हमारे साथी कमेंटेटर बाबू शाह के पास. चलिए बहुत बहुत शुक्रिया महागुरु सर. भलाई देखिए टारगेट है, इतना बड़ा नहीं माना जाएगा लेकिन कम भी नहीं भाई. अतुल दादा वेलकम, स्वागत है. अगला मैच है टीम का वेट इंतजार नहीं होना चाहिए. टीम को एक अतिरिक्त एनर्जी मिलती है. महागुरु सर अक्सर कहा जाता है टीम के पीछे आपकी पार्टी सपोर्ट, आपके आधार स्तंभ ये होना बहुत जरूरी है. और अगला मैच देखिए वेट इंतजार रहेगा. उससे पहले देखते हैं क्या रोमांचक भरा मुकाबला यहाँ पर, क्योंकि टारगेट उतना बड़ा भी नहीं छोटा भी नहीं माना जाएगा. क्योंकि डीप फैक्टर देखिए महागुरु सर जैसे यहाँ पर गिरता है गेंद थोड़ा सा देखिए नमी विकेट में आ जाती है, रुक कर आता है. उसके साथ आउटफील्ड पर जहाँ हरियाली मैदान रहती है, लेदर गेंद जितना तेज भागता है ना तो इस घास पर टेनिस गेंद उतना तेज नहीं भागता है. बहुत बढ़िया मिलिट्री पावर प्ले देखिए संतोष मात्रे और अजीत मुंगाजी देखिए. और गेंदबाजी में आते हुए ओमकार नावड़ेकर. एक बड़ा बिग फाइट है, बिग बैटल. तैयार गेंदबाज. ओ पहला गेंद देखिए तेज तरार है. बड़ा मुकाबला, मजा आएगा महागुरु सर. कहते ना हर शाम सुहाना नहीं होता और हर मोहब्बत के पीछे कहानी नहीं होता. मेहनत पे मेहनत करने से हर काम हो जाता है आसान है, क्योंकि हर काम तकदीर पर टाला नहीं जाता. अब मेहनत ही करना होगा. और संतोष मात्रे इस उम्र में फिर भी साबित कर रहे हैं भाई हम कितने फिट हैं और टीम के लिए आज भी कितनी ज़रूरत है. अब इनके बल्लेबाजी बहुत कुछ है. ये देखिए कम फुटवर्क का इस्तेमाल करते हैं रेगुलर खिलाड़ी. महागुरु सर लेजेंड से सीखने वाली बहुत बात है. MS धोनी भी अक्सर देखिए ऐसा करते हैं, क्योंकि अगर आपको स्विंग को कंप्लीट करना है ना फिर गेंद के करीब पहुंचना बहुत ज़रूरी है. जगह पे खेले तो फिर स्विंग का सामना करना पड़ेगा. और महागुरु सर कहा जाता है ना सस्ती च्युइंगम और टेनिस के लिए शुरुआत में मदद मिलती है गेंदबाज को. सस्ते च्युइंगम को 2 बार चबा दीजिए भाई, वापस आपको फेंकना पड़ता है. तो टेनिस गेंद 2-4 गेंद गिनने के बाद उसमें उतना स्विंग नहीं मिलती, उतना उछाल नहीं मिलता है जितना नया गेंद से मिलता है. टारगेट बात करेंगे 53 का टारगेट से. ओमकार नावड़ेकर देखिए फिर से एक बार तैयार से. और अजीत मुंगाजी देखिए इनकी स्वाभाविक खेल है भाई. देखिए कवर के वर्ष कमाल की देखिए क्लास टाइमिंग है यहाँ पर से. इंतजार अंपायर का डिसीजन का, लेकिन डिसीजन जो भी आए भाई मनोबल बढ़ाएगा. बाउंस तो लिया है लेकिन चेक करना चाहेंगे, क्योंकि बाउंड्री लाइन देखिए पट्टी के अंदर है, ग्रिल के अंदर है. एक बार इवेंट लाइव देखिए बात करेंगे. इस वक्त देखिए दुनिया की सबसे अच्छी क्लियरिटी क्वालिटी 6 रन यहाँ पर. तीसरे अंपायर का डिसीजन 6 रन यहाँ पर. बहुत देखिए 2 हाथ आगे गिरा था और बाउंड्री लाइन से नहीं. देखिए ग्रिल के अंदर से बाउंड्री लाइन अच्छी बात है. कभी कभी खिलाड़ी तेज भाग कर जाते हैं. एक्सीलेंट का कोई दिक्कत ना हो, जड़ में रखें और सिंगल आता हुआ. अब देखते हैं पार्टनरशिप कितना बड़ा बनता है. संतोष मात्रे देखिए महागुरु सर एक लेजेंड खिलाड़ी जानते हैं. अजित मुंगाजी, इन्हें मौका दिया जाए तो कई दिन बारिश में मेंढक को और मिलिट्री पावर प्ले में अजित मुंगाजी को रोकना थोड़ा कठिन रहता है. और कितना कठिन रहेगा ये आने वाला वक्त समय बताएगा. तैयार गेंदबाज ओमकार नावड़ेकर. इस बार देखिए सीधा थोड़ा पल्ला घुमा, मिड ऑन से अंदर था. काउ कर्नर रखा गया. यहाँ पर काउ कर्नर रखने के कारण महागुरु रहती है मिड विकेट को भी सेव करते हैं. और उसके साथ साथ है अगर मिड ऑन के फील्डर के ऊपर से खेला गया एक चांसेस बन सकता है गेंद को रोकने का. टोटल जाकर पहुंचा है 9 रन, 5 गेंद हो चुका है. 53 का टारगेट है. और मिलिट्री पावर प्ले 2 बार बहुत कुछ बयां करेगा. क्या अब टीम को किस टोटल में रोक रहे हो 2 ओवर में पहले और कितना सफलता हासिल कर रहे हो. खोद कर लगातार देखिए नई गेंद से जड़ में रखने की शुरुआत है. रन बचाने का कोशिश हो रहा है. सिंगल आता हुआ ये भी अच्छा सोच है. कहते ना दूसरे के महलों में गुलामी करने से बेहतर खुद की झोपड़ी में राज करो.
सिंगल डबल लेकर फिर से स्ट्राइक रखो। और यही बात करेंगे श्रीयान 11 श्री गणेश मोरबी टीम का। देखिए 10 पर 2 विकेट था, लेकिन अजनबी स्पोर्ट ओले टीम ने देखिए 10 पर कोई विकेट नहीं। अब देखते हैं ये साझेदारी अगले ओवर में कितनी घातक साबित होती है। चलते थोड़ा डीजे रॉकी, देखिए बड़ा इंप्रेस किए हैं इस टूर्नामेंट में। कि मैच में मजा आएगा। दोनों, एक तरफ ओवले क्रिकेट टीम के पास बल्लेबाज है तो मोरबी क्रिकेट टीम के पास गेंदबाज है। मुकाबला बन सकता है, आखिरी गेंद तक मुकाबला बन सकता है। हालांकि निश्चित रूप से एक तरफ बल्लेबाज एक तरफ गेंदबाज और दोनों के बीच में एक काफी संघर्ष देखने मिलेगा इस विकेट के ऊपर। नहीं सही बताए महागुरु सर, मजा आएगा। यहाँ पर 10 रन बनाए, यहाँ पर 52 का टारगेट है, लेकिन देखते हैं ये टारगेट कितना कठिन बनाएगा, कितना आसान बनाएगा। खास करके 5 ओवर का मुकाबला है और अभी भी देखिए रिकॉर्ड रन ने देखिए 10 से ऊपर बढ़ता हुआ। दूर से खेले हैं लेकिन सम पर अच्छा हुआ। यहाँ पर पॉइंट पर देखिए फील्डर अंदर थे, लेकिन से डिप कवर पॉइंट एकदम से खुला था, 4 रन आता हुआ। से बल्लेबाज है क्या अजित मुंगाची ने यहाँ पर पीछा किया गेंद का। कहते हैं ना हर राष्ट्रीय के महबूब का पीछे नहीं गिरता है भाई। यहाँ पर बल्लेबाज है कि मिलिट्री पावर प्ले जितना रन आ जाएगा। रोहन वास्कर देखिए अच्छे दोस्त हमारे मैच का एंजॉय लेते हुए। ओवले कहा जाए तो जिक्र करेंगे देखिए जहाँ पर क्रिकेट का खजाना कहा जाता है। और संतोष मात्रे देखिए बात करेंगे, लेजेंड माजी अध्यक्ष देखिए रायगढ़ टेनिस क्रिकेट के भी रह चुके हैं। वही राकेश भाई बात करेंगे इस वक्त के देखिए अध्यक्ष रायगढ़ टेनिस क्रिकेट के। ओले कहा जाए तो क्रिकेट है क्रिकेट भाई। और यहाँ पर देखिए थोड़ा सा लेशी यहाँ पर फील्डिंग में रह गए, तेज थ्रो होना चाहिए था। बैटिंग देखेंगे इस ओवर के बाद किस तरह से यहाँ पर रन 52 रन तक पहुंचे थे खास करके मोरबी टीम है। लेकिन बल्लेबाजी अभी तक अच्छा साझेदारी बनते जा रहे हैं। इस साझेदारी कितना घातक साबित होगा आने वाला वक्त ही बताएगा। हाँ महागुरु बात करेंगे, बड़ा मजा आता हुआ संतोष मात्रे को देखिए फिर से एक बार ओपन करते हुए और ये दिलेरी दिखाई है भाई। नहीं महेंद्र सिंह धोनी हमेशा कहा करते थे खुद का सुना करो हमेशा, आपकी दिल की आवाज़ देती है। शायद आज भी इनके दिल की धड़कनें कह रही है तो और कुछ कर सकता है, तो और संघर्ष कर सकता है। ये देखिए भाई ताकत नहीं थी नजाकत थी भाई। महेंद्र सिंह धोनी यही कहते थे भाई, एक आशिक बनता है इश्क से और एक लेजेंड बनता है रिस्क से। रिस्क की बड़ा चौका देखेंगे किस तरह से चौके लगाए। देखिए पहले देखिए लगा के रिवर्स खेलेंगे और आखिरी समय में देखिए स्कूप किया हल्की से और शॉर्ट लेग अंदर था और 4 आता हुआ फाइनल को चिरता हुआ। ठीक, इथे मान्यवरांचं आगमन होत आहे। तलोजा मजकूर नाईट क्रीडा स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफीचे एक यशस्वी आयोजक कमलाकर शेठ पाटील साहेब तलोजा मजकूर यांचं आगमन होत आहे आणि त्यांच्या समवेत आमचे नाईट स्पर्धेचे ऑर्गनायझर संतोष चालके आपल्या समवेत उपस्थित खऱ्या अर्थाने त्यांचे आगमन होत आहे। मनपूर्वक आपलं सरसे स्वागत आहे। क्या बात है कमलाकर शेठ पाटील साहब। देखिए अभी भी लाइट ब्लाउस वहां पर शाम का समय और दादा ने वक्त निकाल कर आए। देखिए ये रहती है अपनी टीम से प्यार, ये रहती है घर में छोटी सी भी फंक्शन है ना महागुरु सर पहचान है ये महाराष्ट्र की। मेहमान नवाजी होना बहुत जरूरी है। और आज श्री छत्रपति ट्रॉफी का देखिए लॉर्ड्स लाइव लॉर्ड्स किया गया और तैयार गेंदबाज संतोष मात्रे देखिए इस बार थोड़ा सा फंसे भाई, लेकिन बढ़िया नजाकत दिखाए थे। लेकिन इस बार थोड़ा सा ताकत डालना चाहते थे, सम पर उतना एलिवेशन नहीं मिल पाया और बल्लेबाज आउट होते इनके भी। जमाने के मशहूर ऑलराउंडर थे। महाराष्ट्र मुंबई ओपन लीग का प्रतिनिधित्व किया है रायगढ़ के दृष्टिकोण से। और एक तरफ महेश मात्रे का नाम आपने जिक्र किया, अच्छे कमेंटेटर और अच्छे इंसान है। बिल्कुल
लेकिन बाबूशाह मंच के ऊपर हम देख रहे कमलाकर शेठ पाटिल एक ऐसे व्यक्तिमत्व है कि जिनके माध्यम से तलोजा मस्कुर के मैदान के ऊपर नाइट प्रतियोगिता हर साल दमदार रूप से खेली जाती है। एक दिलदार व्यक्तिमत्व, अक्सर कहा जाता बाबूशाह कि परिंदों को मिलेगी एक दिन मंजिल, ये फैले हुए उनके पर बोलते हैं, खामोश दुनिया में वो लोग रहते हैं कि जमाने में जिनके हुनर बोलते हैं। क्या बात है, देखिए चेहरे पर, स्क्रीन पर देखिए मखमली चेहरा दादा की। लग नहीं रहा है कि इतनी रात में दादा जैसे मानो कि आसमान से चांद सीधा तिम्बोड़े में देखिए यहाँ पर शे, लेकिन चौका देखिए आते आते यहाँ पर है सूरज के पल्ले से। देखिए सूरज, देखिए इंतजार कीजिए सुबह से पहले, अब दिखता हुआ 4 रन। की मित्रासारखा खऱ्या अर्थाने बघा, दोस्तीच्या दुनियातील राजा माणसं, राजासारखा मन, मनासारखा राजा, मित्रासारखा भाऊ आणि भावासारखा मित्र। ओ टू बाबूशाह। बढ़िया, देखिए क्या कमाल का चौका यहाँ पर है। बढ़िया मेहमान भी देखिए दोनों एंगल में, और कमाल 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 देखिए चौके खाए, उसके बाद देखिए वापसी। और ये होना चाहिए मागुरु सर, तू शेर तो मैं बब्बर शेर। कमलाकर शेठ पाटिल साहब देखिए, आप देख सकते हो चेहरे पे हल्की सी मुस्कान। आज देखिए लाइव ब्लड से इसका किया गया, और संतोष दादा चाल के देखिए हम देख सकते हैं, राज दादा बुरे देखिए, कुणाल उनके सामने देखिए, अच्छे देखिए मिडिल ऑर्डर के खिलाड़ी हैं। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 23 पर एक है। और महागुरु सर देखिए ओले के हमने बात की, लेजेंड खिलाड़ी लीजिए, कॉमेंटेटर लीजिए, और यहाँ पर देखिए त्रिमूर्ति हमारे स्क्रीन पर दिखाया जा रहे हैं। और ये खूबसूरत चेहरे, 18 गेंद देखिए 30 का जरूरत है। महागुरु सर ऐसा लग रहा है कि मैच में अभी भी जान है भाई। ना बिल्कुल बाबूशाह, आपके बात से हम पूरी तरह से सहमत है कि रन और गेंदों के बीच में बाबूशाह अभी जो दूरी है, समीकरण बन चुका है। 18 गेंदें बची है और जीतने के लिए 30 रन चाहिए। ये संतोष मात्रे देखे इससे पहले यहाँ पर आउट होकर लौट रहे थे बाबूशाह। नए बल्लेबाज क्रीज के अंदर विकेट के ऊपर जा रहे थे बिल्कुल, तो उन्हें कुछ एक अनुभव के गुर सिखाते हुए कि आप क्या करना चाहिए। लेकिन एक तरफ मुकाबला बिल्कुल बना हुआ है। 2 ओवर की समाप्ति के बाद यहां पर रन संख्या हो चुकी है अजनबी ओवले क्रिकेट टीम के 1 विकेट खोने के बाद 23, और जीतने के लिए आप रन और गेंदों के बीच में समीकरण बन चुका है। 18 गेंदें बची है और अजनबी ओवले क्रिकेट टीम को 30 रन चाहिए। क्या बात है, कहते ना कांच का खिलौनों को उछाला नहीं जाता भाई। और यहाँ पर 18 गेंद के बाद 30 रन है। आसान तो नहीं है, लेकिन इससे नामुमकिन भी नहीं है। दोनों तरफ क्रिकेट का भाषा देखिए कभी भी एक तरफा नहीं जाता है, इसलिए क्रिकेट आखिरी गेंद तक अनिश्चितताओं से भरा हुआ खेल माना जाता है। तो चलिए चलते हैं, गेंदबाज है यहाँ पर कैलाश पाटिल देखिए एक अच्छे गेंदबाज हैं भाई, लेफ्ट हैंड गेंदबाज हैं, और आसानी से देखिए स्विंग के साथ यहाँ पर पिकअप किया। बहुत बढ़िया करन शायद वहाँ पर फील्डर थे, जब तक इनको वापस लौटाते तब तक सिंगल आता हुआ। अभी भी देखिए बात करेंगे 17 गेंद 29 की जरूरत है। महागुरु सर कहते ना, पसीने की स्याही से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते, और जो करते हैं मेहनत पर मेहनत है, उनके सपने कभी अधूरे नहीं होते। सन्माननीय उद्योजक प्रवीण मुंगाजी आणि शैलेश मात्रे ओवले, आपण स्टेजवर यावं, स्वागत आहे तुमचं। बहुत बढ़िया, देखिए यहाँ पर रिवर्स देखिए यहाँ पर खेलते हुए, और कैप पे मिला है। देखिए यहाँ पर बैकवर्ड पॉइंट है, थर्ड मैन एकदम से खुला है, और एक बार वहां से गेंद निकला तो फिर बाउंड्री। हाँ भलाई देखिए संतोष मात्रे टकआउट में है, लेकिन इनका रिवर्स है, और कहीं ना कहीं मुश्किल समय में देखिए चौका आता हुआ। अब थोड़ा समीकरण आसान बनता हुआ। 25 की अभी भी जरूरत है, इस बार लॉन्गॉन तैनात है। ये देखिए इंतजार करने वाले को उतना मिलता है, कोशिश करने वाला जितना छोड़ देता है। ऐसा कोई मंजिल नहीं जहां पहुंचने का रास्ता नहीं। थोड़ा आगे आ सकते थे, एफर्ट दे सकते थे, और चौका बचा सकते थे।
ना भाई, अंबुजा सीमेंट से मानो के बनी हुई है। पहला रन लेंगे, दूसरे के लिए जाना चाहेंगे इस नो, और आखिर में देखिए सिंगल आता हूं यहाँ पर से। सिंगल के साथ साथ देखिए टीम का स्कोर जाकर पहुंचा है 33 रन। अभी भी 20 रनों की जरूरत है महागुरु सर, और 13 गेंद बचा यहाँ पर। थोड़ी सबर रखो, इम्तिहान अभी जारी है और वक्त खुद बताएगा कि चल अब तेरी बारी है। लेकिन देखते हो बारी किसकी होगी भाई। कैलाश पाटिल देखिए अनुभव का बढ़िया इस्तेमाल करते हुए एक सिंगल आता हुआ। अब देखिए 12 गेंद 19 की जरूरत है। महागुरु क्या लगता है मैच बैलेंस है? और मेहमान देखिए कमला। बिल्कुल बिल्कुल बाबूशाह, यहाँ पर मुकाबला अभी भी बैलेंस है, क्योंकि दोनों टीमों का संघर्ष इस विकेट के ऊपर देखने मिल रहा है। रन और गेंदों के बीच में जो समीकरण बन चुका है, बिल्कुल 12 गेंदें बची और जीतने के लिए अजनबी ओवले क्रिकेट टीम को 19 रन चाहिए। बाबूशाह, इस मैच का है ना, हार या जीत का बिल्कुल जो फैसला है बिल्कुल ये निर्भर करेगी ये ओवर, आने वाले ओवर के ऊपर। इस ओवर में मोरबी क्रिकेट टीम के बल्लेबाज गेंदबाज यदि ओवले क्रिकेट टीम के बल्लेबाज को रोकते हैं तो बिल्कुल एक बार फिर से मोरबी क्रिकेट टीम मैच में बनी रहेगी। और ओवले क्रिकेट टीम के दृष्टिकोण से इस ओवर में यदि रन बनते हैं तो बिल्कुल ओवले क्रिकेट टीम इस मैच में एग्रेसर होगी। इसलिए ये ओवर है ना, दोनों टीमों के दृष्टिकोण से सबसे मोस्ट इंपोर्टेंट ओवर है, महत्वपूर्ण ओवर है। चलिए महागुरु सर सही बताए भाई, सेकेंड लास्ट ओवर है और मौका हमेशा रहता है। चलिए पानी की मांग हो रही है। अंपायर यहाँ पर तीसरे 12 खिलाड़ी देखिए तुरंत भागकर चाहिए यहाँ पर से। 12 गेंद 19 की जरूरत है। ये चेहरा संदेश गायकवाड युवा उद्योजक यांचं आगमन झालेलं आहे। राजदादा भोईर आणि आमचे मनोहर पाटील यांच्या वतीने तुम्हाला आम्ही स्टेजवर आमंत्रित करतो। चेंडू आणि धावांचं समीकरण बनलेलं आहे। चेंडू असणार आहेत 12 आणि अजनबी ओवले क्रिकेट संघाला कंपल्सरी 19 धावांची इथे मात्र गरज असणार आहे। क्या बात है। देखिए चेहरे पे स्माइल संतोष दादा चाल के देखिए पर, क्योंकि खास करके देखिए हमारे यहाँ पर कमला क्रिकेट पाटिल साहब है, पूरा स्माइल देखिए। दादा जरूरत है तुम्हारे उम्र भर के लिए, यूं ना जाना पल भर के लिए, हमारे दिल में रहना हमारी एहसास बनकर है, और ऐसे हमारे क्रिकेट को आगे बढ़ाना हमारे मुख्य अतिथि बनकर। चलिए 12 गेंद 19 की जरूरत है। महागुरु सर की देखिए एक्सपीरियंस आपने सुना भाई, ये पर बहुत बड़ा ओवर हो सकता है। लेकिन इस वक्त देखिए महाराष्ट्र के नहीं पूरी दुनिया की बेस्ट देखिए यहाँ पर एंकरिंग की दुनिया में कल भी दहाड़ रहे थे भाई अंबरनाथ में जाकर उछाड़ने के मैदान के ऊपर। महागुरु सर मुझे घर में बैठकर लग रहा था कभी कभी कि महागुरु सर के पास ये दिमाग है या कंप्यूटर है, लेकिन कुदरत का मेहरबान करो आपका मम्मी पापा की और जो क्रिकेट ने आपको प्यार दिया समाज ने, आज कितनी बड़ी माइंडसेट है। गोवर्धन दादा पालकर भी अभी जिक्र कर रहे थे कुछ समय पहले डिनर के समय के माइंडसेट, और यहां देखिए वही माइंडसेट बल्लेबाजी करनी होगी भाई। फुल लेंथ डाल दिया यहां से, गेंद को पहुंचाया दूर दूर दूर, और अंपायर ने भी कर ली 6 मंजूर। डीजे उड़ाइए फुरफुर। चेंडूची पूर्तता करायची आहे बघा। चला चेंडूची पूर्तता करायची आहे। आमचे ऑर्गनायझर प्रतिनिधी आहेत, आपण पंचांकडे चेंडू सुपूर्द करायचे आहे। क्या बढ़िया मुकाबला चलता हुआ यहाँ पर से। चलिए कामेश दादा पाटिल आइए यहाँ पर से, क्योंकि श्री छत्रपति ट्रॉफी को कहा जाए तो हमेशा जिम्मेदारी टीम से लेके मैनेजमेंट से लेके कामेश दादा आइए, आपका वेलकम स्वागत है। देखिए नाम लेते ही भाई यहाँ पर बंदे हाजिर हैं। लेकिन महागुरु सर देखिए 11 गेंद अब 13 की जरूरत है। कहती ना भरोसा जितना कीमती हो चुका है ना, और धोखा भी उतना महंगा हो चुका है। अब भरोसा किस गेंदबाज पर कर सकते हो? बिल्कुल इस बिल्कुल इंसान पर। बाबूशाह, भरोसा का मतलब होता है विश्वास। अक्सर कहा जाता है कीमत पानी की नहीं, कीमत प्यास की होती है, कीमत मोहत की नहीं, कीमत सांस की होती है। जिंदगी में दुनिया में प्यार तो बहुत करते हैं, कीमत प्यार की नहीं, कीमत विश्वास की होती है। क्या बात बोले महागुरु, कीमत शराब पीने की नहीं, कीमत कितना नशा आपको हो रही है ये हो। अब नशा देके चढ़ गया भाई। शराब थोड़ी पीने से किसी की याद आती है, पूरी बोतल पी लो तो एकदम सामने, और एक छक्का से मैच करीब है। 11 गेंद की अभी भी 13 की जरूरत है। क्या बढ़िया मुकाबला, जोश और जुनून का खेल है क्रिकेट। ओ कमाल के देखिए सेंसिबल क्रिकेट, वर्ल्ड से ज्यादा कभी कभी बुद्धि का इस्तेमाल करो।
महागुरु सर बल आपको लड़ना सिखाता है और बुद्धि आपको जितना सिखाता है। अगर यही बड़ा हिट खेलते जाते, विकेट गिर जाता, फिर जो ये मूवमेंट बना है ना, ये चला जाता कहीं ना कहीं मोरबी की तरफ है, और वो गलती नहीं करना चाहते यहाँ पर अजीत मुंगा जी। अच्छी बड़ी खिलाड़ी की निशानी है पर यही तो बात बताया, जोश और जुनून का खेल है क्रिकेट, और डरने वाले के लिए नहीं है टिकट। और क्या बढ़िया आज आईपीएल में देखिए बहुत सारे खिलाड़ी को टिकट मिला है, लेकिन मैच में देखिए यही ग्रामीण के खिलाड़ी देखिए यही तैयार होकर है आज आगे तक पहुंचे हैं। अब समीकरण की बात कर लेंगे भाई। गेंद रह गई भाई 9 और 11 का जरूरत है। मुकाबला देखिए धीरे धीरे थोड़ा सा करीब आ रहा है, और बैकफुट से देखिए कट, कमाल की कवर ड्राइव है। 18 नंबर जर्सी कोड देखिए, अच्छा फील्डिंग है लेकिन 2 रन आता हुआ। अच्छा सोच यहाँ पर बल्लेबाज का देखिए, कहते ना मैदान में कदम रखते ही खौफ खा जाता है, और हमारा बल्ला जब घूमे तो तूफान आ जाता है। अजीत मुंगा जी ने पहले बल्ला घुमाया, अब देखिए सेंसिबल दिखाते हुए, और ये होना चाहिए। अभी जीत के लिए देखिए बात करेंगे, 9 की जरूरत है और गेंद बचाए 8। कंपल्सरी चेसिंग की बात है, कंपल्सरी जब चेसिंग की बात आ जाती है ना, और इनसाइड आउट है, फील्डर्स हैं उसी रीजन पर 1 रन लेंगे। इस बार क्या दूसरे के लिए भागेंगे, थोड़ा क्लोज हो सकता है मामला। थ्रो इतना तेज नहीं था लेकिन बैटर तेज भागे थे। अच्छा सोच है, रनिंग बिटवीन देखिए कितना बढ़िया मागुर सर है। घबरा के पीछे हटे हम, घबरा के पीछे हटे ऐसे हम नहीं, कोशिश करके हारे तो गम नहीं। और लगातार बैटर की देखिए कोशिश। अब 7 गेंद देखिए 7 की जरूरत है। क्या मुकाबला, तो युवा देखिए ताड़ते हुए यहाँ पर तैयार गेंदबाज है, और हवा में गेंद है, लॉन्ग ऑफ पर फील्डर से 1 रन आता हुआ। 6 गेंद है, अब 6 का जरूरत है, और इस साझेदारी घातक हो जाए। महागुरु सर आपने बताया था कि ये ओवर बहुत बड़ा ओवर हो सकता है, लेकिन बल्लेबाजी ने कहीं ना कुछ समय के लिए बाजी मारा है ना। निश्चित रूप से बाबूशाह अभी इस मैच में बिल्कुल पूरी तरह से वापसी कर चुके हैं, लेकिन बाबूशाह अक्सर कहा जाता है क्रिकेट अनिश्चितों से भरा हुआ खेल माना जाता है। बट द क्वेश्चन इज द क्रिकेट वी कैन नॉट से एनीथिंग अबाउट द लास्ट गेम एंड द लास्ट मोमेंट एंड द लास्ट बॉल। जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत क्रिकेटच्या बद्दल आपण काही नेमकं योग्य भाष्य संदेश करू शकत नाहीये। क्रिकेट अनिश्चितों खेल माना जाता है। 6 गेंदें बची और जीतने के लिए 6 रन चाहिए। बाबूशाह एक मैच अंतरराष्ट्रीय मुकाबला देखा था, यूरो कप दिल्ली के नेहरू स्टेडियम में खेला गया था 1993 में। हिंदुस्तान साउथ अफ्रीका, गेंदबाज थे क्रिकेट के देवता सचिन तेंदुलकर और बल्लेबाज थे उस समय ब्रायन मैकमिलन। सचिन तेंदुलकर ने 5 रन चाहिए, सचिन तेंदुलकर ने ब्रायन मैकमिलन को 1 और 5 रन, और ऐसा नचाया था कि 3 रन लेने से मना किया था। और भारतीय क्रिकेट टीम ने सचिन तेंदुलकर, क्रिकेट के देवता सचिन तेंदुलकर के मैजिकनेस गेंदबाजी की वजह से उस समय साउथ अफ्रीका को दिल्ली के नेहरू स्टेडियम में बिल्कुल हीरो कप प्रतियोगिता में परास्त किया था। इसलिए क्रिकेट अनिश्चितों से भरा हुआ खेल माना जाता है। क्या बात है महागुरु, मुझे लगता है आईपीएल नहीं तो कम से कम आईपीएल तक तो होना चाहिए। थोड़ा नजर घुमाइए भाई, क्योंकि गली के क्रिकेटर भी जा रहे हैं, तो भाई वो हमारे कमेंटेटर, अब गली नहीं भाई, इनकी आवाज़ दिल्ली तक भी पहुंचती है, थोड़ा अंदर की बात है। महागुरु सर कोई बात नहीं, अच्छा आपने हर क्षेत्र में अच्छे काम किए हैं। 6 गेंद 6 की जरूरत है। महागुरु सर ने अच्छा रिकॉर्ड बताया। महागुरु आपको पता है इस सीजन 8 अक्टूबर को दिल्ली सुपर सीरीज खेला गया था। 6 गेंद पर 7 की जरूरत थी। यूपी बरेली से निजाम मलिंगा कृष्ण सातपुते को रुका था भाई। 27 का टारगेट था, 3 ओवर का मैच था। देखते हैं यहाँ पर 6 गेंद 6 की जरूरत है, क्या रोकेंगे यहाँ पर मैच को भाई, और झुकाए ने भाई जीत दिला दिए। अजीत मुंगा जी छा गए भाई गुरु। कहते हैं ना यहाँ पर किसी की अच्छाई ने हमें मार डाला, किसी की बुराई ने हमें मार डाला। बस तो गए यहाँ पर संतोष मात्रेशी, लेकिन अजीत मुंगा जी की बल्लेबाजी ने मार डाला। तो बात करेंगे 53 का टारगेट था। टारगेट उतना बुरा नहीं था भाई, 53 में भी फाइट हो सकता था, मैच और क्लोज हो सकता था, लेकिन अजीत मुंगा जी की क्लास देखिए भाई। डाउन द ग्राउंड भी बहुत बढ़िया खेले, लेट कट खेले, ऑफ ड्राइव खेले, कवर ड्राइव खेले, और जो आखिरी फिनिश देखिए क्या। और मैच के देखिए बात करेंगे, दावेदार 13 गेंद 33 रनों का इनिंग्स है। कहते ना बचपन का पैंट जवानी में फिट नहीं होता, एक चौका छक्का लगाने से कोई हिटमैन नहीं होता, और हिटमैन इनिंग्स रहा यहाँ पर है अजीत मुंगा जी। 13 गेंद के ऊपर ताबड़तोड़ बल्लेबाजी, 33 रनों के मैच करे मैन ऑफ द मैच। इथे स्वर्गीय रामदास फडके प्रतिष्ठान मोरबे
राजेश शेठ फडके आपण उपस्थित आहात, आपलं स्वागत आहे. अजित मुंगाजी ठरतो या सामन्याचा सामनावीर. जी लढत झाली एका बाजूला श्रीयांश 11 श्री गणेश मोरबे विपक्ष अजनबी ओवले, आणि या लढतीमध्ये ओवले क्रिकेट संघाने संतोष मात्रे तुम्ही विजय संपादित केलं, तुमचं मनपूर्वक अभिनंदन. आणि त्याचबरोबर आदेश पांडव तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, मोरबे क्रिकेट संघाचा मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो. आणि इथे सामनावीराचा खिताब अजित मुंगाजीला देण्यासाठी आम्ही आदरणीय आहे कमलाकर शेठ पाटील साहेब तळोदा मजकूर आणि त्यांच्या समवेत या संतोषदादा चालके आपण या कमलाकर शेठ, आणि लगेच आपला सन्मान सुद्धा इथे केला जाईल. या स्पर्धेचे आमचे दमदार ऑर्गनायझर पाहतो राज भोईर, संतोष चालके, मग त्यामध्ये मनोहर पाटील असतील, आमचे करण पाटील असतील, त्यांची संपूर्ण अधिरा आराध्य स्पोर्ट टेंबोडे आणि ग्रामस्थ मंडळ टेंबोडे यांचं खूप मोठं योगदान आहे. या अजित चला संतोष म्हात्रे अजनबी वौले या आमचे अतुल दादा भगत तुम्हाला इन्व्हाइट करतात, आतुरतेने वाट पाहतात. इथे कमलाकर शेठ पाटील दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस, राजासारखं मन आणि मनासारखा राजा, छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफीचे दमदार ऑर्गनायझर तळोदा मजकूर, त्यांचा सन्मान इथे केला जात आहे. आणि निश्चित स्वरूपात आता त्यांचा सन्मान केला जाईल. अजित मुंगाजीला सामनावीराचा किताब त्यांच्या शुभ हस्ते इथे खऱ्या अर्थाने वितरित करण्यात आलं. आमचे संतोष चालके आणि राज भोईर ऑर्गनायझर आहेत यवन जोडी टेंबोडे, त्यांच्या शुभ हस्ते कमलाकर शेठ पाटील साहेबांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केलं जात आहे. या अजनबी ओवले संतोष दादा मात्रे. चलिए भाई संतोष दादा, देखिए माजी अध्यक्ष देखिए बात करेंगे रायगढ़ टेनिस क्रिकेट की, और आज भी देखिए मैदान पर रिवर्स शॉट है एक डमोली में, देखते हैं नीलेश मात्रे रिवर्स के पास और संतोष मात्रे सर देखिए. या संतोष दादा मात्रे, या संतोष मात्रे अनुभवी आणि शांत स्वभावाचे क्रिकेटर, अनेक वर्षे एक त्याला अजनबी ओवले संघासाठी चला संतोष दादा मात्रे अजनबी ओवले क्रिकेट संघाचे सिनियर क्रिकेटर, ओवले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, त्यांचं वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत केलं जात आहे. क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यावी. प्रिन्स 11 तलोजा, इथे प्रिन्स 11 धाकटा खांदा संतोष दादा यांची प्रतिका. संतोष दादा अधिरा आराध्य स्पोर्ट टेंबोडे आणि ग्रामस्थ मंडळ टेंबोडे यांच्या संयुक्त विद्यमानाने आमचे राजभोई राजकीय क्षेत्रातील एक युवा नेतृत्व संतोष चालके आहेत, आमचे करण पाटील आणि मनोहर, त्यांच्या संपूर्ण संघाच्या माध्यमातून आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित केली. स्पर्धेत तुम्ही घटक बनलेला आहात. निश्चित स्वरूपात संतोष दादा आपल्या गावामध्ये सुद्धा अनेक वर्षाचा तुमच्याकडे गाढा अभ्यास आहे. इथे आल्यानंतर टेंबोडे गावामध्ये या स्पर्धेबद्दल तुमच्या मनामध्ये काय विचार निर्माण झालं, कशी वाटली तुम्हाला स्पर्धा, आणि या आयोजनाबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल? आयोजकांबद्दल बोलायचं झालं तर खूप अप्रतिम असं आयोजन आहे. या वर्षीचं मला वाटतं पहिल्यांदाच आम्ही तर पहिलीच स्पर्धा केला होतो, नाईट स्पर्धा, पण खूप चांगलं आयोजन आहे. आणि मैदान तर एवढं ग्रासही चांगलं झालेलं आहे, जसं काय लेदर क्रिकेटचंच मैदान आहे असा आम्हाला खेळताना अनुभव येत होता. खूप चांगलं आयोजन केलेलं आहे आणि असेच तुम्ही स्पर्धा भरवत जा, असंच क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम करा. आम्ही सतत तुमच्यासोबत असू. थँक्यू सो मच. खऱ्या अर्थाने मनपूर्वक तुमचा मोरबे क्रिकेट संघ आदेश पांडव या आदेशचा आपण सन्मान करू. सिनियर क्रिकेटर चला अमित कडव लेदर क्रिकेटर बघा. चला दिल्लीजन क्रिकेटर निश्चित स्वरूपात, याचा अर्थ एक महान क्रिकेटपटू अमित